तर नमस्कार कामगार बंधूंनो, जर तुम्हाला कामगार योजनेचा नवीन फॉर्म भरायचा असेल किंवा रिन्युअल करायचा असेल तर यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही। तुम्हाला फक्त 90 दिवसाच्या सर्टिफिकेट वरती सही आणि शिक्के आणून तुम्ही सुद्धा घरच्या घरी मोबाईलवर फॉर्म भरू शकता। तर ते 90 दिवसाचं सर्टिफिकेट कुठून घ्यायचं, कसं डाउनलोड करायचं हेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत आणि त्या 90 दिवसावर कुठले कुठले आपल्याला माहिती भरायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर ओपन करून यामध्ये कामगार कल्याण योजना असं सर्च करायचं आहे। यानंतर येणाऱ्या पहिल्याच साईडला तुम्हाला क्लिक करून ओपन करायचं आहे। यामध्ये सर्वात वर जे 3 लाईन्स आहेत त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यानंतर तुम्हाला इथे खाली डाउनलोड म्हणून ऑप्शन दिसेल, यावरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला 90 दिवसाचे सर्टिफिकेट दिसतील। त्यातलं पहिलं म्हणजे ज्यावर ग्रामसेवकाचा सही शिक्का असतो, यामध्ये ग्रामसेवकाचा शिक्का, सही व नाव टाकायचं आहे। जी ग्रामपंचायत आहे ती टाकायचं आहे, तालुका, पिनकोड, तुमचं नाव, तुमचा पत्ता, सध्या काम कुठं करत आहात हे टाकायचंय। खाली कॉन्ट्रॅक्टर जो असेल त्याची माहिती भरायची आणि फॉर्म हा पूर्ण होऊन जातो। त्यानंतर खाली अजून एक फॉर्म आहे, तो फॉर्म फक्त इंजिनियर साठी आहे। ज्याच्याकडे तुम्ही काम करत, कंत्राटदार त्याला म्हणलं जातं, त्याच्याकडे हा फॉर्म नुसता भरू शकता। याला ग्रामसेवकाची सहीची शिक्काची गरज नाही। याच्यावर फक्त जो कंत्राटदार आहे, ठेकेदार आहे त्याचा सही शिक्का चालतो। यावर सुद्धा तशाच प्रकारची सर्व माहिती भरायची आहे आणि फॉर्म हा पूर्ण होऊन जातो। यानंतर काय करायचंय, तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं 90 दिवसाचं सर्टिफिकेट हे तयार करू शकता। याला कुणालाही पैसे द्यायची गरज नाही आणि काहीच नाही। या खूप सोपी आहे। फक्त तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे, त्यावर ग्रामसेवकाची सही शिक्का घ्यायचा आहे व ठेकेदारचा सही शिक्का घ्यायचा आहे, बस एवढंच आहे। तर पुढे आपण ऑनलाईन कसं करायचं ते बघूया। यानंतर तुम्हाला त्या साईट वरती आल्यानंतर सगळ्यात पहिलं ऑप्शन जे आहे बांधकाम कामगार नोंदणी, यावरती क्लिक करायचं। जर तुम्हाला नवीन नोंदणी करायची असेल तर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, जो मोबाईल नंबर द्यायचा असेल तर मोबाईल नंबर टाका। यानंतर फॉर्म ओपन होईल, त्यामध्ये जी माहिती दिलेली आहे ती पूर्ण भरा। यानंतर तिथे 90 दिवसात सर्टिफिकेट अपलोड करायचं आणि फॉर्म सबमिट करायचा आहे। यानंतर जर तुम्हाला रिन्युअल करायचं असेल तर 3 नंबरला जो ऑप्शन आहे त्यावर रिन्युअलचा ऑप्शन आहे, तिथे क्लिक करा। इथे एमएस नंबर टाकायचा आहे, प्रोसीड टू फॉर्म वरती क्लिक करायचं आहे। खाली येणारी सर्व माहिती भरायची आहे, आपल्या 90 दिवसात सर्टिफिकेट तिथे अपलोड करायचं, एक तारीख निवडायची, अपॉइंटमेंट घ्यायची। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं नवीन अर्ज किंवा रिन्युअल सुद्धा करू शकता, तेही स्वतः घर बसल्या आपल्या मोबाईलने। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्यापर्यंत नक्की पाठवा। धन्यवाद।